नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव शिवाजी गंगाराम येळे, राहणार घोरपडवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. माझं शिक्षण आहे BS ॲग्रिकल्चर. घोरपडवाडी गावामध्ये पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड केली जाते. त्यामध्ये थोडक्यात बेनी पद्धतीने ऊस लागवड केली जाते. याआधी गावामध्ये कोणी न केला प्रयत्न आम्ही केला आहे. सिजंडा फाउंडेशनने आम्हाला 265 या व्हरायटीचे 6000 सीडलिंग आम्हाला दिले होते, रोपं दिले होते. तर ते आम्ही 1 एकरामध्ये 6000 रोपं बसवली. त्याला आम्ही ड्रिप इरिगेशन केलं आहे. ड्रिप इरिगेशनमुळं फायदा असा झाला की प्रॉपर पाण्याचं नियोजन झालं, तण नियोजन झालं आणि रोपामुळं रोप लागवडीमुळं झटपट तिची वाढ झाली, फुटवे चांगले झाले त्याला आणि उत्पन्न निश्चितच चांगलं झालेलं आहे. आत्तापर्यंत आमच्या या प्लॉटला एक 8 ते 10 महिन्यामध्ये जवळपास 100+ फार्मरनी व्हिजिट केलेली आहे आणि हा प्रात्यक्षिक प्लॉट त्यांना खूप आवडलेला आहे. त्यांनी इथून पुढं हेच असाच प्लॉट करायचा असं निश्चित केलेलं आहे शेतकऱ्यांनी पण. आणि साधारण याला खर्च धरला एकरी तर आम्हाला साधारण 5 ते 6 हजार रुपये खर्च आलेला आहे. ज्यामध्ये आम्ही रासायनिक खताचा डोस हा 100% वरून 50% आणला आणि ऑर्गॅनिक खतावर जास्त भर दिलेला आहे. त्यामध्ये आम्ही कोंबडी खत आणि काही सेंद्रिय खत आम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे. उत्पन्न साधारण आम्हाला एकरी 45 ते 50 टनापर्यंत अपेक्षित आहे आणि निश्चितच ते मिळणार पण आहे. धन्यवाद सिजंडा फाउंडेशन.